Hello everyone, welcome in my his kitchen and home. Pooja and Devdarshan also. मी इतक्या वेळामध्ये सांगितलेलं आहे, इंग्लिश मध्ये पण सांगत असते कारण काही लोकांना मराठीत समजत नाही, मग इंग्लिश मध्ये सांगावं लागतं. मग म्हणजे आचरण शुद्ध ठेवून, भावना शुद्ध ठेवून, ज्या लोकांना मराठीत समजत नाही, ज्या लोकांना इंग्लिश मध्ये नॉलेज घ्यायचं असतं किंवा देवाची महती त्यांना अशी मराठीमध्ये लोक प्रचलित भाषांमध्ये कमी वाटते, तर मग त्यांना कधी इंग्लिशमध्ये समजून सांगावं लागतं, कधी संस्कृतमध्ये समजून सांगावं लागतं, कधी हिंदीमध्ये समजून सांगणं गरजेचं आहे. हो ना. मराठी इंग्लिश फेमस प्रचलित गोष्टीला आपण विराम देऊ. उत्सव आहे जागर स्त्री शक्तीचा. जागर म्हणजे काय हे मी सांगणं गरजेचं आहे, पण म्हणजे मी माझ्याकडून सांगणं गरजेचं आहे. जागर म्हणजे कोणी समजून घेऊ शकतं जे लोक देवीची भक्ती करतात, मनोभावे करतात आणि शुद्ध आचरणाने आणि संपूर्ण ज्ञान प्राप्तीने, अज्ञान प्राप्तीने नाही. जे आजकालचं जे तांत्रिक मीन्स टेक्नॉलॉजिकल ज्ञान, सायंटिफिक नॉलेज, सगळ्या गोष्टी त्या ज्ञान एका ज्ञान शब्दामध्ये आणि ज्ञानाच्या देवीमध्ये जे तिचं जे ज्ञान आहे त्याच्यामध्ये त्या एका शब्दात संपूर्ण ब्रह्मांडाचं ज्ञान एकत्रितरित्या आपण त्याला संबोधन करू शकतो. तर सर्व त्रिदेवींचे सर्व गुण घेऊन देवीचे सर्व स्वरूपांना त्यांना आपण वंदन करून त्यांचा स्वीकार करून आपण जागर करत असतो. जागर म्हणजे नेमकं काय? जागर म्हणजे जागृत. जागृत हा त्याला एक्झॅक्ट मराठीमध्ये शब्द आहे. जागृत म्हणजे काय? वेळीच सावध होणं. कोणी वेळीच सावध होतं, कोणाला अनुभवाने सावध व्हावं लागतं, कोणी आपला अनुभव दुसऱ्या लोकांना सावधान करण्यासाठी जे सांगतात ना त्याला जागर म्हणतात. तर मी जे प्रश्न मला होते त्यासाठी हा म्हणजे एक प्रकारे मला काय प्रश्न मी विचारले, देवाला विचारले ना सरळ. मग देव बोलणार नाही, हा नका बोल नका बोलू म्हणजे मला बोलायला कोण भाग पाडते ना, तुम्हाला कळलंच असेल. प्रश्नांना शोधता मला मी सर्वात पहिले मागच्या वर्षी जे होतं मी देवी काय असते, तिचे नवरूप काय असतात, माझे व्हिडिओ तुम्ही म्हणजे बघायचे तर बघू शकता, असं माझे काही बळजबरी नाहीये. पण मी काय केलं होतं हे सांगणं गरजेचं आहे ना. मी असं केलं होतं, मग एखादं मोठं पुस्तक असेल आणि एखादं छोटंसं लेकरू असेल, त्याच्या हातात जर मोठंसं पुस्तक दिलं आणि त्याला म्हटलं हे घे, तुला कॉम्पिटिटिव्ह एक्झामला जायचंय, त्याला करता येईल तयारी? नाही. त्याला अ ई पासून जर शिकवलं ना, हा हळू सुरुवातीला अवघड जाईल, पण ज्या दिवशी ते ज्ञान मिळतं ना संपूर्ण, तेव्हा त्याचे इतकं ज्ञानी कोणी नाही होत. त्या प्रश्न रूपात मला जे ज्ञान मिळवावं लागलं, त्या ज्या कथा आहेत तर त्या मी तुमच्या सर्वांसमोर सादर करते. एक महत्वाची गोष्ट मी एक निर्देश करते. निर्देश म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये सम काइंड ऑफ इन्स्ट्रक्शन्स. ज्या लोकांना असं वाटतं ना की आपण व्हिडिओज बघितले पाहिजे आणि संपूर्ण ज्ञान बुद्धी ठेवून सद्विवेकाने आणि चांगल्या विचाराने धर्माचा आदर करत असतो आपण, तर मग कोणी धर्म कार्याबद्दल किंवा स्त्रीबद्दल, स्त्री सुद्धा म्हणजे देवीचं स्वरूप आहे, देवी सुद्धा स्त्रीचं स्वरूप आहे. तर सर्व शुद्ध भावनांनी धर्माचरण करणाऱ्या लोकांनीच या सर्व गोष्टी माझ्या ऐकाव्या. आजची जी कथा आहे विशेष, मी जे पेहराव केलेला आहे त्याच्यावरून तुम्हाला असं वाटलं असेल की अरे हा असं तयार झाली का, हा म्हणा. आणि जागर जे लोक करतात ना, आपल्या संपूर्ण भारतामध्ये काही असे स्टेट आहेत तिथं ना काही लोक पश्चाताप म्हणून की हा आमचं चुकलं होतं देवा, आम्ही तुला असा प्रश्न विचारला, आम्हाला दुःख झालं, आम्ही कधी तुला असं आमच्याकडून आमच्या दुःख भावना आम्ही तुझ्याकडे घेऊन आलो, मग त्याचा पश्चाताप म्हणून आम्ही तुझं स्वरूप घेतो ना. लोक हसू दे नाही तर रडू दे,
मिरवणुकीत यात्रेमध्ये लोक नवस बोलतात काही काही. त्यांचे इच्छित कार्य जर पूर्ण झाले तर ते म्हणतात की तू तुझं स्वरूप घेऊन आम्ही तुझ्या यात्रेमध्ये येऊ. हा सुद्धा एक जागर आहे. तर आजच्या कथेसाठी मी काय अहंकारी नाही बरं का. हा, पण मी मुलगी, मला स्वाभिमान आहे, मला माहिती कुठं हात जोडायचे कुठं नाही जोडायचे. हात जोडून ह्यासाठी निवेदन आहे की मुलगी नाहीये असं क्वचितच घर असतं. म्हणजे एखाद्या वेळेस एखाद्या दाम्पत्यामध्ये मुलंच आहे, मुलगी नाहीये, पण त्यांच्या नात्यांमध्ये त्यांच्या बहिणींना एखाद्या वेळेस मुलगी असू शकते किंवा त्यांच्या भावांना मुलगी असू शकते. मग ती तुमची कोणी नाही का? स्त्रीचं जसं अस्तित्व आहे, दर पावलोपावली प्रत्येक घरामध्ये नाते संबंध आहेत ना, आई, बहीण, मावशी, आत्या, असं एक स्वरूप पण आहे. तिची मूळ स्वरूपात सुरुवात कधी होती माहिती का? कन्या म्हणून. आज तिचीच कथा आहे. एपिसोड 3 मध्ये मी म्हणजे असं स्पष्ट त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे की शिवशक्तीचा संसार, आणि त्यामध्ये दक्ष राजाने देवीकडे येऊन काय वरदान मागितले. कन्या किंवा स्त्रीला समजून घेण्यासाठी अदिती काय आहे, अदितीचं स्वरूप कसं असतं, हो ना, काय असतं तिचं स्वरूप, ती कशी असते, एक शक्ती म्हणून ती घरात कशी प्रवेश करते, आणि कोणी तिला तिचं शक्ती म्हणून नकार केला घरात येण्याआधीच बरं का, तरी पण ती त्या घराला नकारते का? नाही ना. शेवटी तुमच्या डोळ्यात तिची पाठवणी करताना आसवणी येत का? तेव्हा पण तुम्ही नकारता का काय तिला? कथा सुरू करण्याआधी मूळ काही स्पष्ट गोष्टी मला सांगणं गरजेचं आहे. काही जण फक्त कथा सांगतात. सगळ्यांना माहिती की आता मी वेगळं सांगायची गरज, सगळ्यांना सगळ्या जगाला माहितीये की ह्या देवीने शक्ती रूपातली जी देवी होती कैलासावरती, तिने दक्ष राजाला वरदान दिलं की मी तुझी मुलगी होईल. द्वेष भावना त्या दक्ष राजाच्या मनामध्ये असून सुद्धा पण कोणीतरी आपल्या समोर हात जोडून हे म्हणताय की माझी मुलगी हो. असा जगात कोणता बाप आहे ज्याने यावं माझ्या समोर आणि हे म्हणावं की मी देवाला हात जोडले होते आणि माझी मुलगी व्हावी, मला मुलगी व्हावी म्हणून मी हात जोडले होते. देवासमान मी त्याची पूजा करते. त्या देवीने दक्ष राजाच्या घरी जन्म घेतला. ती कशी वावरली असेल, आई वडील म्हणून ते तिच्याशी कशी वावरले असतील, कारण दक्षराज कसे आहेत आणि मुलींच्या बाबतीत किती सतर्क आहेत ना, याचे एक स्पष्ट उदाहरण देते. आपण चंद्राच्या कला बघतो, कले कलेने वाढतो, कले कलेने घडतो. त्याची सुद्धा एक कथा आहे. 27 नक्षत्र असलेल्या मुली त्या चंद्राला दिल्या. त्याच्यापैकी एकीलाच नीट सांभाळ केला त्या चंद्राने. बाकीच्या डोळ्यांमध्ये बाकी ज्या मुली होत्या दक्षराजाच्या, त्यांच्या डोळ्यात पाणी यायचं, आई समोर सांगायच्या, दक्षराजा समोर नाही. हे विचार करायच्या की आई म्हणून एखाद्या वेळेस माझं दुःख तरी समजून घे, पण माझा बाप रडला किंवा त्याला वाईट वाटलं तर काय करणार. तरी सुद्धा कळलं तर त्या चंद्राला सुद्धा असा श्राप दिला त्यांनी, त्याला मृत्यूशय्येवर पाठवलं. हे चंद्रग्रहण किंवा चंद्राची कला जी आहे तर ती मी शिकले आहे शाळेमध्ये. ते एक्झॅक्ट सायंटिफिक किंवा जिओग्राफिकल काय काय रिझन्स असतात ते मला पण माहिती. एका धर्म कार्यामध्ये जर एक बाप मुलींसाठी इतकं मोठं कर्तव्य निभावत असेल किंवा असं कठोर शासन करू शकतो कोणाला, तर तो दक्ष राजा कसा होता. तो काय त्याच्या यज्ञात जळत्या मुलीला पाहून काही खुश झाला असेल का खूप. एखाद्या बापाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर एखादी मुलगी चुकली असेल त्याच्या नजरेमध्ये, त्याला असं वाटलं असेल की नाही आपल्या मुलीने निर्णय चुकीचा घेतला, आपण ते हिला इतकं राजवैभवात वाढवलं की जे पाय जमिनीवर टेकायला वेळ लागायचा. तिने आपल्या एवढ्या मोठ्या आपल्या पितृप्रेमाला ठोकर मारून, ठोकर तिने मारली नव्हती, ती आधीच शिवाची पत्नी होती, तर मग ती परत शिवाची पत्नी नाही होणार तर मग काय करणार ती. पण बाप म्हणून हे दुःख असतं ना. पण मला
पण एक विचारायचंय, तुम्ही बाप होता आधी हे नकारता की मुलगी झाली धक्कलपाक हे करतात, असं तिला नाही ते तिचं अरे ही हूच नाही आपल्या घरात म्हणून अतोनात प्रयत्न करतात, पण ती तरी सुद्धा तुमच्या घरात येते. तुम्ही तिचा सत्कार सन्मान करायचं तर करता, कोणी पेड्याच्या ऐवजी जिलेबी वाटता, जे भेटल वाटलं तर वाटलं, नाही तर नाही वाटलं. ते दिवस तिचा तसाही निघून जातो, तिचेही दिवस निघून जातात. पण जसं जसं ती वाढते हळूहळू रडते, कधी तिला कोणी लक्ष दिलं नाही. तुम्हीच म्हणता ना सगळ्यांना, किंवा पहिले तर तिच्या आईलाच म्हणतात, तुला लक्ष द्यायला काय झालं, सांभाळता येत नाही का नीट, रडायली ना ती. एक बाप ह्या भावनेमध्ये विसरूनच जातो की जिला रागवायला ना ती पण कोणाची तरी मुलगी. हा, बाप म्हणून हे पितृप्रेम आपण नकारू नाही शकत, त्यांच्या मधल्या ज्या भावना आहेत त्याला आपण नाही नकारू शकत. एक मुलगी तिचं अस्तित्व असं निर्माण करते, हळूहळू मोठी होते, थोडं थोडं बोलू लागते, पप्पा करून तुमच्याशी बोलायचा प्रयत्न करते. तुम्ही कुठं बाहेर निघले ना, ती म्हणते नाही मला यायचं तुमच्यासोबत, मला नाही ऐकायचं, जोर जोरात रडते, पुरं घर डोक्यावर घेते, निघते दारापर्यंत, अंगणापर्यंत जाते. तिची जी चौकट असते ना ती सुद्धा ओलांडते ती तुमच्यासाठी, की थांबा मला पण यायचं. आता हे मी का सांगते ना की मी पण करायचे असं, तर मला कधी कधी असं वाटतं ना, असं विचारा माझ्या वडिलांना, पप्पा तुम्ही सोबत का नाही घेऊन गेले मला, हट्टामुळं नको म्हणलं तरी घेऊन झालं, ते घेऊन जायचं असतं एकदाच, चांगलं वाटलं असतं मला. कधी तुम्ही उपाशी राहिले, वेळेवर नाही जेवले, तिला ना ताट धरता पण येत नसतं ना, तुमच्यासाठी पाणी असतं ना, आम्हाला लागतं, अन्न पाणी देणं गरजेचं. तिला स्वयंपाक छोटं मोठं बनवता येत नसतं, छोटीशी असते ना ती, पण ती जाते ना तुमच्यासाठी, म्हणते पप्पाला भूक लागली असेल जेवायला दिलं का. जो बाप ना तिला न करतो ना, ती त्याला इतकं प्रेम देते. थोडी मोठी होते, कधी तिच्या आईची साडी नेसते, तिला कळत, तिच्या आईला पण नाही समजत की मी आपली साडी कधी घेतली कपाटातून आणि कधी नेसली, आणि ती नेसता नाही तर तिला चालता पण येत नसतं, टुकु 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 चालली एकदम. तशी तिथे तुमच्या समोर सगळे एकटाच तिला बघतात, किती कौतुक होतं तिचं. ते आईपणाचं सोग नाही का. थोडीशी मोठी होते, तुम्हाला कळू लागतं तिला हुशार आहे, बोलण्यात चतुर आहे, तर्क वितर्क येतात, अंकशास्त्र तिला येतं, आकलन शक्ती जास्त आहे. तुमचा असा विचार येतो डोक्यात, तुमच्या शिक्षणाचं कसं करायचं. जे बाप म्हणजे सामर्थ्यवान असतात धनवैभवाने, ते लोक चांगल्या शाळेत घालतात, जे लोक गरीब असतात ना ते पण चांगल्या शाळेत घालतात, म्हणजे जे त्यांच्या परिस्थितीला अनुसार होईल ना ते करतात. ते त्यांना त्यांचं पितृप्रेम ते करायला भाग पाडतं, मुलीसाठी का होईना. जर खरंच परिस्थिती तितकी योग्य नसेल तर एखादी मुलगी त्यात पण कॉम्प्रोमाइज करते, एखादी खूपच कॉम्प्रोमाइज करते, एखादी त्यावर पण मात करून नाही, ज्या ठिकाणी मी शिकले ना तिथं मला संधी मिळते का काम करायची, मी पार्ट टाइम काम करत आणि माझं शिक्षण पण पूर्ण करत, ते मिळेल जे कष्ट करून माझे पैसे जमा होतील त्याचे मी चांगल्यात चांगले शिक्षण घेईन. ते नवतरुणी होते, कुणी तिला खूप दृष्टीने बघायचा प्रयत्न जरी केला मला सहन होतं का, नाही ना. शिक्षण घेत असता असता तिला कळतं ना आपण मोठे झालो, तिला दुःख वाटतं, असं वाटतं की आता जे म्हणतात ना मुलीला कर्जाचा डोंगर, हा तिची सगळी बरोबरी करा, लग्नात हे द्या ते द्या, है ना. बिचारी त्या गोष्टींसाठी काही काही गोष्टींचा त्याग करते, तिच्या भावभावना असतात, असं वाटतं ही वस्तू घ्या ती वस्तू घ्या. 10 वेळांना जर ती संज्ञान झाली, तिला ही बुद्धी आली समजा एखादीला की काय व्यवहार केला पाहिजे, किती पैसे खर्च केले पाहिजे, मग ती धनवान असो की कोणी असो,
तिला हे ज्ञान असलं पाहिजे बरं का, कोणीही असो ती स्त्री. जर तिला हे आपसूक कळायला लागलं, ती म्हणते नको मी वाटलंच घरात सगळ्यांना. एखादी पोर होते, तिचं लग्न कार्य ठरतं, तुम्ही मोठ्या अभिमानाने समोरच्या व्यक्तींचे जे एक्सपेक्टेशन असतात ना, आधी म्हणतात मुली आम्हीही मुलीसारखं सांभाळू. तुम्ही एक मुलगी सांभाळताना, तिला मोठं करताना तुम्हाला किती त्रास झाला, एक बाप म्हणून तर सोडा, एक आई म्हणून किती त्रास झाला असेल. तशी मुलगी तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या स्वाधीन करता. जसं जसं लग्नाची वेळ येते ना, त्यांचे एक्सपेक्टेशन हळूहळू हळूहळू अशा वाढतात, बाप रे बाप, त्यांची लायकी सुद्धा नसते तुमच्या दारात उभं राहायची. तरी पण तुम्ही तिच्या सगळ्या सगळ्या गोष्टींसाठी, का तर ती तुमच्या घरचा सन्मान आहे ना, तिच्याने तुमच्या घराची इज्जत आहे. म्हणून सगळी बरोबरी हंजी हंजी करत सगळं करतात तिच्या लग्नासाठी. तेव्हा लग्नात काय काय दिलं, काय काय नाही, प्रत्येक गोष्टीची जाणीव असलेली मुलगी जेव्हा पाठवणी होऊन जात असते ना दारातून बाहेर, तेव्हा सुद्धा पाऊल टाकते. तिचा बाप तिच्या पुढे नसतो, तिच्या मागे असतो. तिथून जाऊन पण तिला काय खूप आदरातिथ्याने तिची आरती ओळखते, पहिल्या दिवशी ओळख असते. पुढं काय होत असेल काय माहिती. हा, ही देवी यज्ञामध्ये समर्पित झाली, कारण काही जण सांगतात दक्षराजाने तिला रागवलं, तिला राग आला आणि तिला उडी मारली, असं केलं. इतकी येडी होती का ती. दक्षराज असं अनुशासन करत होता, मुलींना शस्त्रशास्त्र पारंगत करत होता, तर ही देवी म्हणून त्याला काही गोष्टी पुढे सांगणार. ही देवी त्याची मुलगी झाली, इतका लाड केला, इतका लाड केला, इतका राजवैभवात वाढवलं, पण ती ज्याची पत्नी होती त्याचीच होणार. कितीही केलं तरी त्याला कोणीही नाही नाकारू शकत. म्हणून त्याचा राग धरून त्याने तिच्या समोर असं दर्शवलं की मला तुझं खूप राग आहे, मला नाही पटलं तुझा विचार. पण मनात शेवटपर्यंत इतकं दुःख होतं त्याच्या की ते जे कोणी भेटेल ना कैलासावरून येणार आणि विचारायचं, दुसऱ्या गोष्टींनी विचारायचं, ते असं म्हणजे चेक करण्यासाठी काय चालू. असा बापना चेहऱ्यावर एक भाव असतो, मनात काय भाव असतो ना त्यालाच माहित असतो. अशा आई वडिलांची कथा आणि अशा मुलीची कथा सांगणाऱ्या व्यक्तीने आणि रिप्रेझेंट करणाऱ्या व्यक्तीने, आपण पण एक मुलगी आहोत, आपल्याला काय दुःख झालं, आपला स्वीकार करण्यात आला का नकार करण्यात आला, नकार केल्यावर आपण सगळ्यांचा स्वीकार कसा करायला भाग पाडलं हे पण माहित असणं गरजेचं आहे ना. त्यामुळेच हे भान ठेवून की मी पण कोणाची तरी मुलगी आहे, आणि असं नाही की माझ्या आई वडिलांनी माझा कधी लाड केला नाही. हा, माझ्या लहानपणी काय काय गोष्टी घडल्या, मला काय त्रास झाला, किंवा आमच्या घरात काय गोष्टी घडल्या, प्रत्येक घरोघरी घडत असतात. काही गोष्टी ना भाग्यात ना हे लिहून येतात की आई वडिलांचं सुख नाही मिळणार, खूप कमी मिळालं तर. त्यांचं जे प्रेम असतं ना आई वडिलांचं, तर ते ना खूपच विलोभनीय असतं. तेच मी सादर करणार आहे. पुन्हा एकदा म्हणजे हेच सांगणं आहे की ज्या लोकांना ऐकू वाटलं त्यांनीच ऐका, नाही तर नाही ऐकलं तरी चालेल.